तोडली का फुलं? किती मिळाली? डब्यात ठेवीन. हा डबा त्यांनी भरून घ्या. ते जास्वंद तोडा म्हटलं ना मी. थांबा तो. दिस इज फ्लेम ऑफ फॉरेस्ट. और ये पलाश, ये भी रास्ते में बहुत मिलेगा, बहुत बहुत। इतनी हवा है मगर ये दिया देखिए, प्रभु की कृपा है। ये वाला हमारा प्लॉट है, ये टॉयलेट जो दिख रहा है। याला कसं उडायला लागलो हे बघ. तर याचं खरं म्हणजे ना, यांनी इथे बांधायलाच नको, त्या कोपऱ्यात घ्यायला पाहिजे, म्हणजे हाईटवरती राहील घर. आता काय होणार, इथे सगळं पाणी येईल त्याला. पण चांगला नाही येणार नाही. जरा पाहिजे पैशाला हा? म्हणून म्हटलं काम करणार. हो पाहिजे. चलिए सर. हे पाणी आहे ना, ते 20 फूट. कितना सन्नाटा है. क्या कहना गुलमोहर के बारे में? आता नाही राहिलं ते ना त्यांच्या बाजूला. बाबूजी की याद दिलाता है ये. छोटस शेंगाचं भात त्याच्या समोरच्या हिरवस मध्ये चल. ते पांढरे फुलं असतात ना त्याचे सगळे. तेवढा चढा पडला. यांचं काय चाललंय त्या गाडीचं बघून उभी आहे गाडीला पकडून. हां सिद्धिविनायक दाखवायचं. त्याला कसं नेणार तुम्ही आतमध्ये? त्याला नंदूला कसं नेणार आतमध्ये? नाही आतमध्ये बाहेर नाही. कुछ बोलो, बोलना है तो. काच आहे मध्ये. काच नाही आहे मध्ये, ही आहे काच इथे. हे काय आहे बाबा? हे ठीक घेतलं, सुरू केलं. हो हळद सुरू आहे. देतो तुला. हा बस बस. खूप हल्लं.
सुंदर खच पडलाय. क्या कहना गुलमोहर के बारे में? बाबूजी की याद दिलाता है ये. स्लो चल थोडा. हां बस. हां मग मी नेहमी ती सॅक आणीन म्हणते आणि विसरून जाते. खूप हलतं खूप हलतं. स्लो हो थोडा म्हणजे माझा हात नाही हलणार. It's all green, sir. पिलर्स तोडून पुन्हा बांधलं या मोहितेने. हो का? मोहितेनी घेतलं का आता ते? हा मोहितेला दिलं त्यांनी पुन्हा. ओके. हे जे म्हणतो ना झाड ते हे आणि हे ते हे व्हाईट वालं हे लावायचं. पण आता त्यामध्ये मकरांशी माझं बोलणं जे झालं ना हां. तर मकर म्हणे ते तुम्ही लावा त्याला काही हरकत नाही माझी. हां. पण तू म्हणे येलो बांबू नको लावू म्हणे कारण साप खूप घुसतात म्हणे त्यात. माझा ओ, शेतावरचा खूप अरे अनुभव आहे बापरे. म्हणे वाईट. आणि म्हणे बांबूला तसाही येतो ना हा, तो. तो म्हणे खाली येतो ते आणि मग ते साला डोकेदुखी होते. मला खूप डोकेदुखी झाली. अरे ही हॅज क्लोज्ड इट ना. निसर्गाच्या मध्ये बसलेलो आहोत आणि चहाचा आस्वाद घेतोय. काय देशपांडे असं वाटतंय. चहा बाईने केला. पाक चहा म्हणजे पाक. इकडे बघा. किती किलो साखर घातली आहे तिने खूप टाकून दिली साखर. माहिती नाही. चहा चांगला आहे पण ती साखर गोड होती खूपच. हा अशी नीरव शांतता. इकडे हा स्विमिंग पूल, हे शेड बांधलेलं. आता मी उठत नाही आहे दाखवायला. अजून ही एक लेअर ही दिली आणि एक लेअर ही दिली अशी. हां. कसं दिसेल ते खूप जास्ती हे होऊन जाईल. क्राऊडेड होऊन जाईल ते. घर बांधायचं म्हणजे खूप दृष्टीने विचार करायला हवा. मला वाटतं ज्या जागी तुम्हाला घर बांधायचं आहे पहिल्यांदा तर तुम्ही दिशा बघा. तुमचं दिशा वास्तुशास्त्र तुम्हाला फॉलो करायचं असेल तर त्या दृष्टीने त्याचा विचार करा आधी. त्याच्यानंतर लँडस्केपिंग करायचं असेल कुठली झाडं कशा पद्धतीने लावायची, त्याला ऊन किती मिळेल, किती प्रमाणात मिळेल, किती प्रमाणात नको, मोठी झाडं असतील कुठे लावायची, इन टोटॅलिटी छोटंसं घर बांधलं तर त्याचा लँडस्केप कसा असेल इत्यादी इत्यादी असे बरेच विचार तुम्हाला करावे लागतात. मटेरियल कुठलं आहे. तुम्ही 100 घरं बघा आजूबाजूला असतील तर म्हणते मी. आणि त्याच्यानंतर आपलं डिझाईन पक्क ठरवा. आत्ता आमचा बुवा गेला आहे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून बघायला. आणि आजकाल तुम्हाला आणखीन एक फायदा व्हायला लागला आहे तो म्हणजे सोलर पॉवरचा. हे महाशय बघा भर उन्हात. काय इरादा आहे यांचा. मला भीती वाटते कारण माझ्या अंगावर लिझर्ड्स खूपदा आलेले आहेत. असं हे शिवमतानं खूप छान झालं आहे. सुरेख वाटतं इथे. लॉन आता डेव्हलप होत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना तर ऊन तापायला लागलं आहे. हे
आता नवीन केलं आहे त्यांनी, नाही तर हे ओपन होतं. पण इथे रिलॅक्स झालं. लोकांनी बा किती घाण केली आहे. थोडं सामाजिक भान आपल्या सगळ्यांना असायला हवं आहे ना. जाताना व्यवस्थित सगळं आवरून गेले असते. आता इथली माणसं साफसफाई करतील ती गोष्ट निराळी, पण एक लोकांना असतं की आम्ही पैसे दिले आहे ना, मग आम्ही हे नाही करणार. असं खरं तर नको. इतकी सुरेख जागा आहे आणि तिथे अशी ही घाण करून त्या खुर्च्या आपल्याला लावल्या एका याच्यात. थोडंसं डिसिप्लिन पाळलं तर काय बिघडलं. स्विमिंग पूलच्या अपोजिट कोणी इथनं आलो ना, हा हे थोडंसं युरोपचं वगैरे काही ठिकाण आहे तिथली आठवण करून देत आहे. आणि यांनी खूप मेहनत घेतली इथे. जे नागपूरचे कोणी असतील बघत असतील त्यांनी शिवम फार्म्सला जरूर भेट द्या. तुम्ही इथे पार्टी करू शकता. खूप काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे, कोणाची खिशाला परवडेल असंच आहे आणि सुरेख आहे. रात्रीच्या वेळा हे दिवे बिवे लागले ना की एकदम झकास वाटतं. आत्तासुद्धा एवढे उन्हाळ्याचे दिवस आहे, पण मी इथे बसले आहे ना, मला इतकं थंड छान वाटत होतं, शांत. या झावळांमध्ये मी छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. हे तुला